महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो, महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे. आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत. म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका. आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा. जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलं. म्हणजे असलं हे कद्रुगिरी, हे दुटप्पीपणा आणि हा खोटारडेपणा हे जरा थांबवा. जनता सुज्ञ आहे. आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाही, फसवेगिरीमध्ये. हे लक्षात ठेवा आणि या बजेटचं स्वागत करा. कारण टीका केली तर सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल. कारण त्याला टॅक्समध्ये बेनिफिट मिळालं आहे, त्याला योजनांमध्ये बेनिफिट मिळालं आहे, शेतकऱ्याला मिळालं आहे, महिला भगिनीने मिळालं आहे. आता पोटदुखीसाठी जास्त वाढली तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.